गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याति लक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ॐ रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठा टोपी च माला दंडकमण्डलुधरम् अट्याकरं रक्षक त्रैगुण्यरहित त्रिलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगी श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज परब्रह्म ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणावरती कोटी कोटी वंदन कोटी कोटी प्रणाम साष्टांग दंडवत प्रणाम। श्री स्वामी समर्थ। परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची कथा दत्तगुजबाईंनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण श्रवण करत आहोत। आजचा 5वा दिवस दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि नियोजित अशा पद्धतीने आपण ठीक दुपारी 2 वाजता परब्रह्म ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांची दिव्य परम पावन अशी ही कथा श्रवण करण्यासाठी सर्वजण दत्तगुजबाईंच्या माध्यमातून एकत्र जमत असतो। जगामध्ये कथा अनेक आहेत। श्री रामप्रभूंची कथा ही आद्य कथा आहे, रामायण ज्याला म्हणतात। श्री भागवत महापुराणाची कथा, श्री शिव महापुराणाची कथा, आई भगवतीची श्री देवी भागवत कथा, विविध कथा जगामध्ये सांगितल्या जातात। परंतु या कथा काळानुरूप फळ देतातच नाही असं नाही, परंतु भगवंताने सुद्धा जसा काळ बदलला तसे अवतार बदलले आणि सांप्रत काळामध्ये कुठला मार्ग मानवी जीवनाच्या उद्धाराचा, धर्माला पोषक, तर त्या संबंध बाबींचा विचार करून भगवंताने सुद्धा अवतार वेगवेगळ्या पद्धतीने घेतलेले दिसतात आणि त्यानुसार कलियुगामध्ये दत्त श्री स्वामी समर्थ रूपाने अवतरतात। दत्त हा अवतार रामप्रभूंच्या अगोदरच आहे, सत्ययुगातील। त्रेतायुगामध्ये श्री रामप्रभू, द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण आहेत, कलियुगामध्ये
मार्गदर्शन करण्यासाठी श्री दत्त अवतरित होतात. त्या पृथ्वी तलावरती रूप बदलतात, अवतार बदलतात. आणि तोच अवतार म्हणजे अक्कलकोट निवासी परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांचा. आणि परम पावन दिव्य अशी कथा स्वामी महाराजांची. अनेक गोष्टीमध्ये स्वामींनी प्रबोधन केलेलं दिसतं, अनेकांना मार्गदर्शन केलेलं दिसतं, अनेकांना मार्गदर्शन. कुणी सांसारिक असेल, कुणी पारमार्थिक असेल, कुणी राजा असेल, कुणी गरीब कसाही असेल, कुणी असेल, प्रत्येकाला स्वामींनी आपलंसं केलं. आणि ज्यांनी ज्यांनी स्वामींना शुद्ध भाव अर्पण केला त्यांच्यावरती स्वामींची विशेष अशी कृपा प्राप्त झाली. शुद्ध भाव, स्वामींना दुसरं काही लागत नाही, शुद्ध भाव अंतःकरणाचा बस. तुमचं धन दौलत ऐश्वर तुमच्या जवळच राहू दे, देव भावाचा भूकेला फक्त शुद्ध अंतःकरणाने स्वामींकडे जा, स्वामी तुमचे होतील. आणि म्हणून ही स्वामींची कथा काय वर्णन करावे महाराज. योगेशा सारख्या सर्वसामान्य एका कथाकाराने स्वामींची कथा काय वर्णन करावी. ज्या पद्धतीने शाळेमध्ये एखादं लेकरू घातलं जातं आपल्याकडे पहिलीच्या वर्गामध्ये, अंगणवाडीमध्ये, आता AG KG काय काय आले ते इंग्लिश मीडियम. आमच्या काळामध्ये अंगणवाडी असायची. भात खा, घुगऱ्या खा, बिनधास्त राहा. आता ते AG KG ची मुलं असतात, त्या पोऱ्याचं वजन असतं 10-15 किलो, दप्तराचं वजन असतं 20 किलो. आणि भात घुगऱ्या हातावर विषय नसतो त्यांच्याकडे, घरून डबा न्यावा लागतो. स्वरूप बदलले शिक्षणाचं. इतक्या लहान वयामध्ये इतका जड अभ्यासक्रम इंग्लिश मीडियम मध्ये, पालकांना आनंद वाटतो. अंगणवाडी हा प्रकार राहिला नाही अलीकडच्या काळात. मराठी नकोच म्हणतात लोक, मराठी शाळा नको, जिल्हा परिषद नकोच. असो, ज्याचा त्याचा प्रश्न. काळ बदललाय, वेळ बदलली, सगळं काही बदललं. परंतु आमच्या काळामध्ये अंगणवाडी असायची. अंगणवाडीत जायचं मस्तपैकी, भात खायचा, घुगऱ्या खायच्या, मस्ती करायची. आणि त्या शिक्षिका ज्या असायच्या, शिक्षिकाच असतात अंगणवाडीमध्ये, त्यावेळेस पाटी आणि पेन्सिल असायची. आणि त्या पाटी आणि पेन्सिल वरती त्या शिक्षिका काय करतात, अंगणवाडीमध्ये गेल्याच्या नंतर पाटी घेतात, मुलाच्या हातामध्ये त्याला सांगतात, अरे बाबा पेन्सिल अशी धर, पेन्सिल अशी धर. त्याला पेन्सिल हातात धरता येत नाही, लहान असतं ते, हात वळत नाहीत त्याचे. मग त्याच्यासाठी त्याच्या शिक्षिका असतात, त्या लहान अंगणवाडीतील त्या बालकाची, त्या विद्यार्थ्याची हात धरतात, पेन्सिल धरतात आणि त्याच्याकडून असे अक्षर हे गिरवून घेतात महाराज. लहान असतो, हात वळत नाही, त्याला येत नाही. त्याचा एकदा हात वळला, त्याच्या हाताला वळण बसलं, तो चांगल्या पद्धतीने हस्ताक्षर काढू शकतो, चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. पण हाताला वळण बसण्यासाठी, जोपर्यंत त्याच्या हाताला वळण बसत नाही, त्याला लिहिता येत नाही स्वतःच्या हाताने, तोपर्यंत ती शिक्षिका त्या बाळाच्या हाताला धरून ते अक्षर त्याच्याकडून गिरवून घेत असते त्या पाटीवरती, पेन्सिलीवरती. हा आमचा काळ झाला. आता पेन आले, आता वही आली, परंतु प्रकार तोच. जग कितीही बदलू द्या, परंतु अक्षर गिरवण्यासाठी शिक्षिकेला प्रयत्न अगोदर करावेच लागतात. तसं स्वामींची कथा आहे महाराज. नाही सांगता येत आम्हाला, आमची नाही पात्रताच नाही मुळात. जे काही करतात ते आमचे स्वामी करतात.
आणि म्हणून जसं ती शिक्षिका त्या बालकाकडून अक्षर गिरून घेते तसं स्वामी आमच्याकडून वधवून घेतात. आम्हाला नाही बोलता येत, आमच्याकडं कुठलं ज्ञान नाही, कुठले आम्ही फार मोठे वक्ते नाहीयेत, परंतु करते करविते स्वामी वधविते स्वामी आहेत. आणि म्हणून ही सगळी कथा आज दत्तगुरु वाहिनी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण श्रवण करतात. तसे आम्ही मतिमंद अज्ञानी आहेत. स्वामींचं वर्णन कसं माहीतच नाही ना हो, माहीतच नाही, त्या गोष्टीचं ज्ञानच नाही आमच्याकडे. स्वामींची ही कृपा आहे बरं. ही सर्व कथा पूर्णत्वास चालली, हळूहळू सफळ संपन्न होत चालली हळूहळू. अरे ज्याच्या कृपा प्रसादाने मूर्खाला सुद्धा शास्त्राचं ज्ञान होतं, त्या स्वामी रायांचं चरण वारंवार वंदन करावं, अशा प्रकारचे स्वामींचे चरण आहेत. या स्वामी कथेने श्रोत्यांच्या मनाला ब्रह्मानंद प्राप्त होतो. फक्त आनंद नाही, ब्रह्मानंद, ब्रह्मप्राप्तीचा आनंद, भगवंत प्राप्तीचा आनंद फक्त कथेने. स्वामी भेटणं, स्वामी प्रत्यक्ष येणं, कृपा करणं हा भाग फार वेगळा आहे. पण स्वामींची कथा केवळ जर आम्ही ऐकली तर ब्रह्मानंद प्राप्त होतो. ती स्वामींची कथा. स्वामी प्रभू त्यांचे जे गुणवर्णन आहे ते कृपाळू पद्धतीने वधवून घेतात. कृपाळूपणे वधवून घेतात. ही स्वामींची कृपा आहे. सर्व देव ज्या स्वामींच्या पुढे हातामध्ये अशी वेगवेगळ्या प्रकारची पुष्प घेऊन, वेगवेगळ्या प्रकारची फुलं घेऊन सेवेसाठी तत्पर असतात. स्वामींची महिमा बरी. आणि त्याच स्वामींच्या कृपेने ही सगळी कथा आज संपन्न होते. सध्या आपण श्रवण करतायत म्हणून आम्ही कोणी नाही, मी सांगणारा कोणी नाही महाराज, कोणी नाही सांगणार. ही स्वामींची कथा सांगणारा मी कुणी नाही महाराज. आणि म्हणून सगळं स्वामींच आणि स्वामींच्या चरणावरती अर्पण आहे. तेरा तुझको अर्पण प्रभु क्या लागे मेरा. ओम जय जगदीश. आरती सगळ्यांनी ऐकली असेल, हिंदी आरती. तुझं जे सगळं आणि तुलाच अर्पण आहे, तूच दिलंयस, तूच करता आणि करवित आहेस. आमचं काही लागतच नाही स्वामी, आमचं काहीच नाही. आमची फक्त भक्ती, स्वामींची भक्ती. आणि म्हणून या ठिकाणी सगळं स्वामींच्या चरणावर अर्पण, सगळं स्वामींचे, सगळं स्वामींचे. आमचं काही नाही, आम्ही फक्त एक निमित्त मात्र आहोत. आणि ही कथा या ठिकाणी आपण सर्वजण बसून ऐकतायत. म्हणून आमच्याकडे पाहू नका, आमच्या शब्दांकडे पाहू नका, आमच्या शरीराकडे पाहू नका. आमचा मेकअप कसा आहे, काही कथाकार पाहायला येतात, दिसायला फार गबाळा राहतो, सांगतो चांगला. काही जण केस विंचरलेत का ते पाहायला येतात, काही गंध कसा लावला ते पाहायला येतात, काही आवाज पाहायला येतात, काही सूर संगीत पाहायला येतात. कथाकाराच्या गोष्टी पाहूच नका, काय भेटणार आहे तुम्हाला. ध्यान गया गदी पे तो परी क्या चीज है महाराज असं म्हणतात. नको त्या गोष्टीकडे लक्ष जर गेलं ना तर ज्याच्यावरती लक्ष जावं असं जे मौल्यवान आहे, जे किमती आहे, अर्थच उरत नाही त्या गोष्टी. आणि म्हणून स्वामींची भक्ती पहा, भाव पहा. कथेत आल्याच्या नंतर बोध घ्या स्वामींच्या कथेत. आणि म्हणून इतर गोष्टीकडे लक्ष जास्त देऊ नका, डोळे घट्ट करून मिटून बसा, फक्त ऐका कानाने, श्रवण करा. आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल ते म्हणजे श्रवण. आणि म्हणून स्वामींची भक्ती करत असताना स्वामींची कथा आपण दत्तगुरुबाणीवरती श्रवण करता.
ऐकता की स्वामींनी नेमकं काय केलं आणि स्वामींनी नेमकं काय बोध दिला. आणि हे सांगणारं युट्यूबच्या जगामध्ये एकमेव चॅनल ते म्हणजे दत्तगुरु वाहिनी आहे. ध्यानात घ्या. अशी कथा तुम्ही कुठं ऐकू शकत नाही आणि ऐकू शकत नाही, ऐकलीही नसेल. ही स्वामींची कृपा आहे दत्तगुरूवरती. दत्तगुरु वाहिनीचं नावच असं दत्तगुरु, दत्ताचं रस. आणि ज्या ठिकाणी ते उलगडतं त्याला दत्तगुरु वाहिनी प्रचार वाहिनी म्हणजे प्रचार कर. माध्यम योगेश दाभाडे करता करविती साक्षात श्री दत्त. आणि म्हणून ही कथा गेली 5 दिवसांपासून चालू आहे. अनेक दत्तदेश, अनेक स्वामी भक्त, अनेक दत्त भक्त या ठिकाणी एकत्र येतात, पाहतात, ऐकतात, कमेंट करतात, सबस्क्राईब करतात. अनेक जणांसंग अनेक जणांकडे ते शेअर करतात. माझ्या स्वामींची कथा आहे, मी तर ऐकावीच, मी तर तरुण जाईलच, परंतु दुसऱ्यांचाही उद्धार व्हावा. एक विचार कोणाच्या जीवनात काय बदल करेल मला सांगते. आणि म्हणून प्रचार करणं चांगल्या गोष्टींचा. आज युट्यूब उघडल्याच्या नंतर काय घातपात, विश्वासघात, खून, फसवेगिरी, भ्रष्टाचार यापेक्षा दुसरे हे मार्गच नाही. लोक ह्याच मार्गाने चालले. जो मार्ग अधोगतीकडे जातो, ज्यातून मानवी जीवनाचा काही अर्थच नाही त्या गोष्टीला मानवी जीवनात, अशा मार्गाने आज सगळेजण चालले. परंतु स्वामींच्या कथेमध्ये येऊन बसा. 2 वाजले की दत्तगुरु वाहिनी चालू करा आणि ऐका स्वामींची कथा. एक तरी विचार चांगला ऐकायला भेटेल, एक तरी. आणि एक जरी विचार आम्ही चांगला ऐकला स्वामींच्या कृपेने, खरंच तुमच्यावर स्वामींची कृपा झाली समजा, पूर्ण आयुष्य बदलून जाईल. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी होईल महाराज. अशी ही माझ्या स्वामींची कथा आहे. आणि म्हणून मागच्या 5 दिवसांपासून आपण ही कथा श्रवण करताय. दत्तगुरूवरती येणाऱ्या सर्व भाविकांचे मनपूर्वक स्वागत करेल. आणि मित्र म्हणेल, अरे दिष्ट काढा तुमचं, मीठ मोहरा घ्या आणि घरी केल्याच्या नंतर स्वतःवरून दृष्ट काढा की किती स्वामींवरती प्रेम करतात, किती दत्तगुरूवरती प्रेम करतात. असंख्य भक्त आज दत्तगुरूवरती एकत्र येताना मी पाहतो, मला खूप आनंद होतो की स्वामींच्या भक्तीची तळमळ किती याच्यातून दिसते, स्वामींच्या कथेची श्रवणाची आवड गोडी किती याच्यावरून ती दिसते. दिवसेंदिवस संख्या वाढणार आहे, होणे खोल लागतो. त्या पद्धतीने प्रचार हा होत जातो. अरे त्या ठिकाणी स्वामींची कथा ऐकायला चांगली भेटते. जायचं कुठंच नाही, घरात बसायचंय, मोबाईल काढायचंय, व्हिडिओ लावायचा, एकांत स्थान पहा घरामध्ये, निवांत ऐका, एकांत ऐका, गडबडीत ऐकू नका. आपण गडबडीमध्ये ऐकाल ना, धच मा होऊ शकतो. अहिल्याबाईने सांगितलं, धरून आणा, पाठीवरती लिहून दिलं, धरून आणा. जो घेऊन जाणारा होता ना, मध्येच काय घडलं काय माहित नाही, पाठी पुसली, रून आणा एवढं त्याच्यावरती. पण धरून आणा कसं आणा, मग त्यांनी मा टाकलं तिथे. धरून आणायचं झालं मारून आणा, उपयोग होत नाही महाराज त्या गोष्टीचा. ज्याला धरून आणायला सांगितलं त्याला मारून आणलं सैन्याने. आणि अहिल्याबाईंना दाखवलं, म्हणले याला धरून आणायचं सांगितलं होतं, तुम्ही मारून आणलं. म्हणे पाठी पुसली होती, मी लिहिली, माहित नव्हतं नेमकं काय लिहिलं. तसं कथा ऐकताना एकांतामध्ये ऐका, धरसोड नको. अर्धे ऐकली, अर्धे नाही ऐकली, एखादं वाक्य ऐकले, एखादं नाही ऐकलं, कळणार नाही काहीच. सुरुवातीपासून ऐका, लिंक लागेल. मागच्या कथेमध्ये आपण पाहिलं, श्री स्वामी समर्थ महाराज आणि चोळप्पा आणि तात्यासाहेब बडोदेचे
बडोद्याचे तात्यासाहेब अक्कलकोटला आलेत. विषय असा आहे की स्वामी समर्थ महाराजांना बडोद्याला न्यायचे. गोष्ट खरी आहे. मल्हारराव गायकवाड राजे बडोद्याचे आणि फार मोठा इनाम त्या ठिकाणी त्या तात्यासाहेबांना त्यांनी दिलाय, बहाल केलाय. अरे एवढंच की स्वामींना बडोद्याला घेऊन यायचं, भक्तीसाठी नाही बरं. मग नावलौकिक हवं बडोद्या शहराचं. त्या ठिकाणी नावलौकिकाचा स्वार्थ आणि त्याच्याच मुळे स्वामी काय जात नाही. बरेच खाटाटोप केले आणि मग चोळप्पाला भेटतात तात्यासाहेब आणि म्हणतात, चोळप्पा महाराज एक काम करतात, तुम्ही स्वामींच्या निकटवर्ती आहेत, सेवेकरी आहात. आणि तेव्हा स्वामींकडे जाऊन एवढी माझी विनंती स्वामींना सांगाल, हार पैसा मिळेल, मान सन्मान मिळेल आणि स्वामींची सुद्धा सेवेची कमतरताच नाही राहणार. महाराज पूर्ण नियोजन लावलं आहे बडोद्याला गेल्याच्या नंतर. चोळप्पा एक दिवस वेळ पाहतात स्वामी कसे, स्वामींची मनस्थिती कशी. स्वामी आनंदित आहेत, बसलेले आहेत. चोळप्पा सेवा करतात आणि हळूच विचारतात स्वामी महाराजांना, महाराज तुम्ही फार कृपाळू आहेत, गोड बोलतात. बरं, गोड बोलणारे माणसं घातक असतात जीवनामध्ये. एखादा आपले शिष्य गोड बोलत असेल ना, समजून घ्या काहीतरी गोड बंगाल. गोड बोलणाऱ्यापासून सावध राहा. जगामध्ये तिखट बोलणारे जमते, पण गोड बोलणारे फार घातक असतात. आपलेच असतात जवळच, आपलेच पाय कापतात. चोळप्पा गोड बोलतोय, स्वामी तुम्ही फार कृपाळ आहे. अचानक प्रशंसा, एरवी तुमच्याकडे रागाने पाहणारी अचानक प्रशंसा करतात. कार्य त्यांना स्वार्थाचं साध्य करून घ्यायचं असतं. महाराज उगाच तुमची प्रशंसा करायला कोणाला वेळ नाही लागला या कलियुगामध्ये. ही कलियुगाचा पसारा आहे, एवढं साधं समजू नका. माणसं ओळखणं तर फार कठीण गोष्ट आहे बरं. गोड बोलतायत चोळप्पा, स्वामी महाराज तुम्ही फार कृपाळू आहात, फार कृपाळू आहे. तुम्ही एक काम कराल का, माझ्यासोबत तुम्ही बडोद्याला चालता का? मला भरपूर इनाम मिळणार आहे आणि तुमच्या सुद्धा सेवेची भरपूर काही सुविधा त्या ठिकाणी मल्हारराव जे राजे आहेत तर ते बहाल करणार आहेत. स्वामी ऐकतात, मोठ्याने असतात. स्वामी ते मोठ्याने असतात आणि चोळप्पाला म्हणतात, अरे चोळप्पा, त्या मल्हाररावाच्या मनामध्ये माझ्याविषयी प्रेम भाव नाही, माझ्याविषयी भक्तिभाव नाही, काय म्हणून मी त्या बडोद्याला जावं. इथपर्यंतचा प्रसंग आपण मागच्या कथेमध्ये पाहिलेला आहे. आमच्याविषयी जर प्रेम भाव नसेल, श्रद्धा भाव नसेल तर आम्हाला बडोद्याला जाणं उचित वाटतच नाही. इथे इतकी मोठी भक्त मंडळी अक्कलकोटमध्ये दररोज यात्रेचं स्वरूप आहे. महाराज अक्कलकोटला दररोज यात्रा भरल्याच्या नंतर जशी जत्रा निघते, जशी असंख्य भक्तगण एकत्र जमतात, तसं स्वरूप स्वामी महाराजांच्या कार्यकाळामध्ये प्रत्यक्ष कार्य चालू असताना त्या अक्कलकोट नगरीला इतके भाविक येतात, श्रद्धा आहे त्यांची, शुद्ध अंतकरणाने शुद्ध भक्तिभावाने येतात आणि एवढं सगळं प्रेमभाव सोडून ज्याने दांभिक भक्तिभाव निर्माण केलेले, खोटा भाव, त्या मल्हाररावाच्या बडोद्याला मी जावं हे मला उचित वाटत नाही चोळप्पा. आणि असं स्वामींचं उत्तर ऐकल्याच्या नंतर चोळप्पा मनामध्ये नाराज होतात, खिन्न होतात. चोळप्पाच्या अंतकरणामध्ये फार दिवसांची एक इच्छा होती, महाराज कधीतरी मी श्रीमंत होईल,
आज मी राज दरबारामध्ये नोकरी करतो, कुठेतरी काहीतरी काम करतो, पैसा कमवतो, माझ्याकडं आज श्रीमंती नाहीये, माझ्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. कधीतरी मी श्रीमंत होईल, कधीतरी मी राजा महाराजासारखं ऐश्वर संपन्न अशा प्रकारचे जीवन कधीतरी प्रसंग असले, कधीतरी मला असा क्षण माझ्या जीवनामध्ये येईल, अशी सुवर्ण संधी माझ्याकडे चालून येईल. त्या संधीमुळं मी प्रतिष्ठित जीवन जगू शकेल. जसं तात्याने सांगितलं तर चोळप्पा, तुम्ही जर स्वामींना घेऊन जर बडोद्याला याल ना, तुम्हाला फार मोठं इनाम मिळेल, फार मोठी संपत्ती मिळेल, फार मोठा राज दरबारामध्ये मान मिळेल आणि स्वामींचं विचारूच नका, हर एक प्रकारची सेवा स्वामींना दिली जाईल. चोळप्पाला वाटलं हो हाच तो क्षण असला पाहिजे आणि स्वामींकडे मागायला जातात, स्वामींची परवानगी घ्यायला जातात, बडोद्याला जाण्यासाठी विनंती करतात. स्वामी झुगारून देतात. महाराज स्वामी मान्यच करत नाही, स्वामी जातच नाही. आणि हे सर्व काही प्रसंग पाहिल्याच्या नंतर मोठ्या उत्साहाने गेलेला चोळप्पा, त्याला वाटतं 100% स्वामी ऐकतील. आजपर्यंत स्वामींच्या सेवेमध्ये मी थोडीशी कसर ठेवली नाही, कंटाळा केला नाही. स्वामी महाराजांनी सुद्धा माझ्यावरचा प्रेम भाव कधी कमी केला नाही. मी म्हणेल तो स्वामींना ऐकलं, ही सुद्धा गोष्ट स्वामी महाराज ऐकतील, पक्का 100% खात्रीशीर विश्वास होता महाराज चोळप्पाचा. स्वामींनी डावल, स्वामींनी झुगारून दिलं, स्वामींनी नकार दिला आणि चोळप्पा मनामध्ये नाराज झाला. आणि तात्यासाहेब चोळप्पाला भेटले आणि चोळप्पाने झालेली सगळी काही जी हकीकत आहे तर ती हकीकत तात्यासाहेबांच्या कानावरती घातली, तात्यासाहेबांना ऐकवली. असा प्रयत्न तात्यासाहेबांचा वाया गेला. चोळप्पाच्या माध्यमातून तरी स्वामी महाराज बडोद्याला यायला तयार होतील हा विश्वास होता, वाया गेला महाराज प्रयत्न. त्यामुळे तात्यासाहेब मनामध्ये चिंताग्रस्त झाले. आपण आलो, अनेक खटाटोप केले, अनेक प्रयत्न केले स्वामींना मनवण्यासाठी, स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी की स्वामी बडोद्याला येतील. हा प्रयत्न करू, तो युक्तिवाद करू, हा उपाय करू, धार्मिक प्रयत्न केले, प्रत्येक गोष्टीने काही युक्तिवाद केले, काही कुटकारस्थान सगळे करून बसलो, पण स्वामी काय बडोद्याला याचं नाव घेत नाहीयेत. आणि म्हणून असे असणारे श्री स्वामी समर्थ महाराज अशा पद्धतीने मी आता बडोद्याला गेलो. बिडा उचलला राजदरबारामध्ये, अनेक सरदारांच्या मध्ये मी स्वतः उभा राहिलो आणि उभा राहून त्या ठिकाणी सगळ्यांना देखत मल्हारराव राजेंना मी विश्वास दिला, मी अक्कलकोटवरून श्री स्वामी समर्थ महाराजांना बडोद्याला घेऊन येईल, म्हणजे येईलच. तात्यासाहेब खिन्न होतात, नाराज होतात. ही गोष्ट जरा अशक्य असं त्यांना वाटतं, मन त्यांचं खचतंय. 850 ते 900 किलोमीटर बडोदा आहे अक्कलकोटवरून, इतक्या दूरवरून तात्यासाहेब अक्कलकोटला आलेले. विचार करा, 850 किलोमीटर त्या काळी. कुठली गाडी नाही, कुठली रेल्वे नाही, कुठली एसटी नाही, की कुठली ट्रॅव्हल्स नाही. मजल दर मजल करत पायी प्रवास करत तात्यासाहेब सगळी धनसंपत्ती काय असेल ते, अनेक सेवक सैन्य सोबत घेऊन अक्कलकोटला आलेले. ही गोष्ट विसरू नका बरं. आज गाडीने जर जायचं म्हटलं इथं इथं आपण अक्कलकोटला लवकर जाऊ शकत नाही. वर्षातून 5 वर्षाने जाणारे काही काही भाविक आहेत, काही काही महिन्यालाही जातात, काही काही जाऊ जाऊ म्हणतात, जाणंच होत नाही. स्वामींचं महिमान कळालं होतं मल्हारराव. स्वामी ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी नेमकं काय होतं, स्वामींच्या चरणांमध्ये काय ताकद, स्वामींच्या चरण स्पर्शाने वैकुंठ होतं महाराज.
ती भूमी पवित्र होते. आणि म्हणून मालोजी राजे भोसल्यांचं नाव लौकिक वाढलं, अक्कलकोटचं नाव लौकिक वाढला, तसं माझ्याही राजाचं व्हावं म्हणून अनेक राजे महाराजे प्रयत्न करीत होते. आणि त्यापैकी एक मल्हारराव गायकवाड, गुजरात मधले बडोद्याचे, आताच वडोदरा. त्यांना वाटलं येतील स्वामी, काहीतरी प्रयत्न करू. आणि म्हणून तात्यासाहेबांना पाठवलं. तात्यासाहेबांनी भरपूर खटाटोप केला, पण येत नाहीत स्वामी. काय करावं? पुन्हा तात्याने मन थोडं घट्ट केलं, अजून मनाला थोडी प्रेरणा दिली, आपल्या अंतर्मनाला थोडी समज घातली. अरे प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न केले काहीही घडतं जगामध्ये. स्वामी बडोद्याला काय येणार नाही. आपण वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करू. आपले प्रयत्न चुकले असतील कारण की युक्तिवाद चुकले, आपला मार्ग चुकला. आपण वेगळ्या मार्गाने पुन्हा प्रयत्न करू, पुन्हा आणखी आपण प्रयत्न करावा असं तात्यासाहेबांनी ठरवलं. तेव्हा तात्यासाहेबांनी एक अनुष्ठान केलं, भक्तीचं अनुष्ठान, मंत्र जपाचं अनुष्ठान. परंतु तरीही स्वामी प्रसन्न होत नाहीये. अजून तात्या दुःखी झाले. अरे अनुष्ठान करूनही प्रसन्न नाही, स्वामी यायला तयार नाही. महाराज स्वामी कथेतील, स्वामींच्या चरित्रातील सगळ्यात मोठे एक वाक्य, हे वाक्य आजच्या कथेत ध्यानात ठेवा, म्हणजे तुमची स्वामी सेवा खऱ्या अर्थाने परिपूर्ण होईल. आणि ते वाक्य असं आहे, मनामध्ये शुद्ध भक्ती पाहिजे, दांभिकपणे ढोंगीपणाने एक भक्तीचं सोंग करून जर तुम्ही भक्ती करत असाल स्वामींची, तर स्वामी महाराज कसे प्रसन्न होतील. महाराज स्वामींना तुम्ही किती पैसा ओतता, किती दान धर्म करता, स्वामींच्या नावाने किती ट्रिप मारता, किती लोकांना दर्शनाला नेता, स्वामींबद्दल तुम्ही किती अमाप खर्च करता, स्वामी ते पाहतच नाही ना. तुझ्या मनात स्वामीबद्दल किती प्रेम आहे, किती शुद्ध भाव आहे, एवढं स्वामी पाहतात. तरच या सगळ्या गोष्टी सफल. 1,00,000 वर्गाने देऊन जर अख्ख्या गाव भरून दवंडी पेटवीत असेल, अरे मी अक्कलकोटला गेलो आणि 1,00,000 दिले, 1 रुपया टाक, निष्काम भावनेने टाक, निरपेक्ष पद्धतीने टाक, नाव लौकिकासाठी नको, स्वामींच्यासाठी टाक. 1 रुपया 1,00,000ची बरोबरी. परंतु 1,00,000 जर स्वतःच्या नावलौकिक करून घेण्यासाठी, दानशूर म्हणून घेण्यासाठी तू जर त्या दानपेटीमध्ये स्वामींच्या टाकत असेल, तुला किंमत नाही. स्वामींच्या अंतकरणातली गोष्ट सांगतो, जगात होईल तुझी किंमत होईल. नावलौकिक, अरे 1,00,000 दिले त्याने, सोपी गोष्ट घेऊ. स्वामींच्या अंतकरणात काय भाग आहे हा आधी तपासून बघा. स्वामींना जर ते पटलं तर तुमच्या दान धर्माचा खरा उपयोग. आणि स्वामींना पटावं असं जर काही करायचं असेल तर शुद्ध भावनेनं करा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक भजन मला फार आवडतं. नागपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ या भागातून जे असतील त्यांनी कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं भजन. सच काम किया जग में जिसने, उसने प्रभु नाम लिया नाले. सच्च्या मनाने ज्याने काम केले, खऱ्या खऱ्या अंतकरणाने ज्याने कार्य केले, त्याने भक्ती केली, त्याने सत्कर्म केलं, त्याने भगवंताचं नाव घेतलंय किंवा नाही घेतलं, त्याने माळा ओढत बसला किंवा नाही बसला, फरकच पडत नाही भगवंताला. कारण की भगवंताचं सांगण्याचे तू कर्म चांगलं कर, तुला फळ मी देणारा आहे ना, त्याचं तू टेन्शनच घेऊ नको, ताणतणावच करून घेऊ नको, कर्म कर, फळ तुझ्या पदरात पडेल म्हणजे पडेल. ते कुठंच जात नाही. कर्माचं फळ येतं म्हणजे येतच. आणि म्हणून स्वामींची भक्ती करत असताना ढोंगीपणाने करू नका, दिखाव्यासाठी करू नका, प्रदर्शनासाठी करू नका. तर स्वामींची भक्ती,
स्वामींचं प्रेम मिळवण्यासाठी करा आणि स्वामींना प्रेम देण्यासाठी करा. हे आजच्या स्वामी कथेतील सगळ्यात मोठा बोध आहे. म्हणून अनेक ढोंग केले, भक्तीचं सोंग घेतलं तात्यांनी. भक्तीशिवाय, प्रेमाशिवाय, तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. तुम्ही कितीही मोठे पंडित असाल, किती मोठे कवी असाल, परंतु प्रेम जर नसेल तर तुमच्या काव्यत्वाला, तुमच्या कवित्वाला, तुमच्या पंडित्वाला किंमत नाही. आणि म्हणून मुका झालो वाचा केली असे काही अभंग संतांनी लिहून ठेवले. गर्वामध्ये झाले आहे. वेदशास्त्र पुराणामध्ये प्रवीण असताना गर्वामध्ये हानी झाली महाराज. स्वतःच मोठं पण मिळवलं, भगवंताचं प्रेम नाही कळवून घेतलं. कळालंच नाही भगवंताचं प्रेम. भगवंतावर कसं प्रेम करावं लागतं. फक्त आम्ही पोथ्या वाचत बसलो, ओव्या पाठ करत बसलो. एवढी पारायण झाली, एवढे अनुष्ठान झाले, एवढे मंत्र जप झाले, फक्त आम्ही माळा मोजत बसलो. परंतु माळा मोजत असताना भगवंतावरती आम्ही किती प्रेम केलं याचं मूल्यमापन आम्ही नाही केलं. आणि म्हणून त्या स्वामींकडे आम्हाला नेहमी मागावं लागतं, अरे स्वामी देवा आता तरी प्रसन्न हो. एवढं आम्ही करतो तरी आमच्या जीवनामध्ये कल्याण का होत नाही. भक्ती भक्ती आहे नावलौकिकासाठी, भक्ती आहे प्रदर्शनासाठी, भक्ती आहे आकडे दाखवण्यासाठी. एवढी पारायण, एवढं नामस्मरण, एवढं दिवसामध्ये फक्त एकदाच म्हणा श्री स्वामी समर्थ. मनातून म्हणा, अंतःकरणातून खोल हृदयाच्या अगदी आतमधून आर्ततेने साथ निघली पाहिजे. श्री स्वामी समर्थ. डोळ्यासमोर स्वामींची मूर्ती, स्वामींची अक्कलकोट दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. आर्तता पाहिजे. आणि म्हणून अनुष्ठान केले तात्यांनी भरपूर. भक्ती केली, पण सोंग केलं भक्तीचं, ढोंग केलंय भक्तीचं. प्रेमपूर्ण भक्ती तात्यांनी केली नाही. आणि म्हणून स्वामी कृपा झाली नाही. म्हणून स्वामींनी बडोद्याला येण्यास नकार दिला. पुन्हा तात्यांनी एका युक्तिवाद केला. एवढे सगळे प्रयत्न करून आता फसलो, आता पुढील नवा प्रयोग करून पाहतो. स्वामी समर्थ महाराज म्हणजे अवतार कोणाचा, ज्याने ज्याने कथा ऐकली त्यांना माहित असेल. म्हणून सांगतो, कथा पूर्ण ऐकत जा. प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत नाही अर्थात तुम्ही कथा ऐकल्या नाही. स्वामी समर्थ म्हणजे साक्षात अवतार म्हणजे श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज अर्थातच श्री गुरु श्री दत्तात्रेय दत्त प्रभू यांचा हा कलियुगातील अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. या पहिल्याच दिवसाच्या कथामध्ये आपण श्रवण केले. जे पहिल्या दिवसापासून असतात ना ते खरंच भाग्यवान, त्यांना पूर्ण कळतं. ज्ञान असावं तर पूर्ण असावं, अर्धवट ज्ञान फसवतं माणसाला. चक्रव्यूहात जायचं कळतं, परंतु माघारी येण्याचं ज्ञान नसल्यामुळे मरावं लागतं महाराज. महाभारतातील हा प्रसंग सगळ्यांना माहिती. आणि म्हणून स्वामी साक्षात श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा पुढचा अवतार आहे. आणि त्या काळी दत्त संप्रदायामध्ये एकच ग्रंथ होता. दत्त महात्म्य वगैरे हे जे ग्रंथ आहेत तेवढे प्रसिद्ध नव्हते. वासुदेवानंदांचं कार्य सुद्धा त्या काळी चालू होतं. टेंबे स्वामी महाराजांचं कार्य सुद्धा त्या काळी चालू होतं. आणि नंतरच्या काळामध्ये दत्त महात्म्य, दत्त पुराण या सगळ्या गोष्टींचा प्रचार प्रसार झाला. त्या काळी दत्त संप्रदाय म्हटलं, दत्तप्रभूंची भक्ती म्हटलं, एकच ग्रंथ. आणि त्या ग्रंथाचं नाव म्हणजे श्री गुरुचरित्र. काय नाव? श्री गुरुचरित्र. सगळ्यांच्या आवडीचा, सगळ्यांच्या ओळखीचा आणि सगळ्यांच्या परिचयाचा अशा प्रकारचा हा ग्रंथ श्री गुरुचरित्र ग्रंथ. आणि मग कुणीतरी तात्याला सांगितलं, अहो स्वामी समर्थ म्हणजे साक्षात श्री दत्त आहेत, तुम्ही जर गुरुचरित्र केलं तर स्वामी प्रसन्न होतील. म्हणून तात्यांनी काय केलं,
सप्ताह पद्धतीने पारायणासाठी काही ब्राह्मणांची योजना केली. अक्कलकोट मधले काही ब्राह्मण घेतली, त्यांना सांगितलं आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं महाराज. त्यावेळेस फक्त ब्राह्मणच गुरुचरित्र वाचायचे असा नियम होता. सर्वसामान्य गुरुचरित्र त्यावेळेस वाचण्याचा अधिकार नव्हता, नियम होता. नंतरच्या काळात टेंबे स्वामींनी सप्तशती गुरुचरित्र सार लिहिलं. आपण त्याचा भरपूर प्रचार केला दत्तगुरुबाईंवरून. तो ग्रंथ आबालवृद्ध, महिला, पुरुष सगळेजण वाचू शकतात. सर्व वर्णांतील, सर्व जातीतील, सर्व धर्मातील आबालवृद्ध, स्त्री पुरुष सगळे वाचू शकतात. असं सप्तशती गुरुचरित्र सार नावाचा 700 वाव्यांचा ग्रंथ परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी सर्व भक्तांसाठी लिहिला. नंतरचा काळ झाला, परंतु त्या काळी फक्त ब्राह्मणच गुरुचरित्राचं पारायण करू शकत होते असा नियम होता. आणि तेव्हा श्री गुरुचरित्र पारायण करण्यासाठी ब्राह्मणांना तात्यासाहेबांनी बसवलं. सप्ताह पद्धतीने श्री गुरुचरित्राचं पारायण अक्कलकोटच्या एका वाड्यामध्ये चालू झालेलं. तात्याला वाटलं साक्षात श्री दत्त आहेत, श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजे श्री स्वामी समर्थ, आणि कधीतरी ते येतील त्या वाड्यामध्ये, कधीतरी येतील 7 दिवसांमध्ये कधीतरी येतील आणि दर्शन देऊन जातील आणि माझ्या मनातील इच्छा ते पूर्ण करतील, असं तात्यांच्या मनामध्ये होतं. परंतु महाराज गुरुचरित्र असा ग्रंथ आहे, त्याला साक्षात कल्पतरू म्हणतात. त्यातील प्रत्येक कथा कल्पतरू असं म्हटलं. कथा ही कल्पतरू आहे. गुरुचरित्र वाचलं आणि इच्छा पूर्ण झाली नाही असं कधीच होत नाही, कधीच होत नाही, असं होऊ शकत नाही. गुरुचरित्राची कथा वाचावी, गुरुचरित्राची कथा ऐकावी, मनातील इच्छा पूर्ण होते म्हणजे होते. साक्षात श्री दत्त ती इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. ही गुरुचरित्राची कथा आहे महाराज. गुरुचरित्राची ही फलश्रुती, गुरुचरित्राची ही महिमा आहे. परंतु साक्षात श्री दत्त अक्कलकोटात आहे. गुरुचरित्र अक्कलकोट मध्ये चालू आहे. 7 दिवस झाले तात्याने अनुष्ठान आरंभ करून. पारायण संपत आले, परंतु स्वामी एक दिवस तरी त्यांनी ढुंकून तरी त्या वाड्याकडे पाहायचं होतं महाराज. इथं तात्याने गुरुचरित्र आरंभ केला होता. एकही दिवस स्वामी गेले नाही, एकही दिवस. त्या गल्लीलाच गेले नाही स्वामी महाराज, अंतर्ज्ञानी स्वामी. मग विचार करा, आताच तुम्हाला सांगितलं गुरुचरित्र असा ग्रंथ आहे साक्षात कलियुगामध्ये कल्पतो. इच्छा बोलावी आणि गुरुचरित्राने द्यावी, परंतु तात्याच्या मनात इच्छा होती महाराज स्वामींनी मला भेट द्यावी, म्हणून संकल्पपूर्वक गुरुचरित्र केलं. परंतु स्वामी महाराज भेटले नाही. गुरुचरित्र खोटं आहे असं तुम्ही म्हणा नाही. गुरुचरित्र खरंच आहे. गुरुचरित्र हे कल्पतरूच आहे. तुमचा मनातील भाव खोटा आहे महाराज. म्हणून गुरुचरित्र सुद्धा तिथं काम करत नाही. गुरुचरित्राचे पारायण करणारे सगळे ऐकताय ना तुम्ही कथा, स्वामींची कथा आहे. गुरुचरित्र सुद्धा तिथं काम करणार नाही. भाव जर मनातील खोटा असेल तर गुरुचरित्र कल्पतरूच आहे. गुरुचरित्राची कथा प्रत्येक तुमची इच्छा पूर्ण करणार असंच आहे. परंतु भाव जर खोटा असेल, मनाचं प्रेम नसेल स्वामींचे विषय, दत्त महाराजांचे विषय, श्री गुरूंचे विषय, श्रीपादांचे विषय प्रेम जर नसेल, गुरुचरित्र सुद्धा आपलं काम दाखवत नाही. गुरुचरित्र सुद्धा तुमच्या हाकेला धावून येऊ शकत नाही. भाव अंतकरणीचा किती शुद्ध पाहिजे महाराज, त्याचे उदाहरण आहे. आणि म्हणून स्वामींची कथा ऐकायची. हे फक्त इथंच ऐकायला मिळतं, जगात तर बाजारे हो कथेचा लाखोनी उधळतात. मोठमोठ्याला कथा आयोजित करतात. दत्तगुज एकमेव इथं सगळं मोफत मिळतं. आणि म्हणून स्वामी गेलेच नाही त्या वाड्यामध्ये, गेलेच. अगो म्हटलं कशाला जायचं ते.
याच्या मनामध्ये भाव नाही, गुरुचरित्र करू कशाला करतो, नाही केलं तरी जमेल, मनामध्ये फक्त भाव ठेव, म्हणशील तिकडे यायला जायला. घडतंय उलटच, भाव नाही येतात त्यांच्या मनामध्ये. आणि म्हणून देव सुद्धा भाव देत नाही त्याला. ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी भाव नसतो, देव सुद्धा त्याला भाव देत नाही. मग त्याला उदास व्हावं लागतं, खिन्न व्हावं लागतं, अनेक उपाय करावे लागतात, नाही यश येत. आणि अशा पद्धतीने तात्यासाहेब अजून दुःखी झालेले अशी स्वामींची कथा आहे. गुरुचरित्र करून सुद्धा स्वामी महाराज येत नाहीत. तात्याला खूप दुःख वाटते. महाराज 800-900 किलोमीटर वरून आलेले तात्या, गुजरात प्रांतातून आलेले तात्या, तात्या अत्यंत दुःखी झाले. तात्यासाहेबांना दुःख होते. आता तात्यासाहेबांच्या मनामध्ये जबरदस्त धास्ती आहे. महाराज धास्ती आहे. कशाची धास्ती? अरे मनावरती दडपण आले तात्यांच्या. कसलं दडपण महाराज? साहजिकच नव्हतं. तमाम संपत्ती मल्हाररावांनी दिली. राज दरबारामध्ये सगळ्यांनी प्रशंसा केली. यशस्वी भाऊ, बेस्ट ऑफ लक तात्या, बेस्ट ऑफ लक, यशस्वी भाऊ, विजयी भाऊ, स्वामीला घेऊनच वापस या. प्रशंसा केली सगळ्यांनी, प्रतिष्ठा दिली, इनाम जाहीर केला मल्हाररावांनी. पण आजपर्यंत एवढे प्रयत्न केले पण नाही, स्वामींना नाही मी घेऊन येऊ शकलो. मल्हाररावांनी ज्या कार्यासाठी मला पाठवलं होतं, नियुक्त केलं होतं, विश्वासाने अक्कलकोटला मला पाठवलं होतं, तात्यासाहेब तुम्ही 100% स्वामींना घेऊनच बडदले आला. हा विश्वास मल्हाररावांचा होता. मला पण ते कार्य यशस्वी जर होत नसेल, स्वामी जर बडोद्याला येत नसतील, तर तात्यांना आता ह्या गोष्टी अशक्य वाटू लागल्या नाही. मला आता असं अपयशी तोंड घेऊन त्या बडोद्याला जावं लागतं की काय? आता बडोद्याला जाऊन त्या मल्हारराव राजेंना मी काय सांगू? आणि ज्यांनी राजदरबारात माझी प्रशंसा केली होती त्या माझ्या सर्व सरदारांना मी कसं तोंड दाखवू महाराज? कसं तोंड दाखवू? ही धास्ती, हे दडपण, हा दबाव त्या तात्या साहेबांच्या मनावरती दिवसेंदिवस वाढत चालला होता. हा प्रश्न तात्यांच्या पुढे भेडसावत होता. तात्यांना तात्यासाहेब हसले नाही. काही दिवस ते असे खिन्न अवस्थेत राहिले खरे, पण म्हटले आता युक्तीने भरपूर प्रयत्न केले. भक्ती करण्याचा सोंग करून कोण, भक्ती दाखवण्याचा प्रयत्न करून सुद्धा भरपूर प्रयत्न झाले. आता तात्यासाहेब पुढची युक्ती करतात महाराज. कधी कधी युक्तीने काम नसलं होतं, शक्तीने करावं लागतं. कधी कधी शक्तीने काम जर नसलं होत तर युक्तीने करावं लागतं. दोनच मार्ग याच्याकडे, शक्ती नाही तर युक्ती. श्री स्वामी समर्थ महाराज सर्व उपाय केले तात्यांनी, पण काही प्रसन्न होईना. बडोद्याला येण्याचं नावच घे. तेव्हा असं ठरवलं तात्यासाहेबांनी, आता माझी सटकली असं म्हणतो ना आपण, अशी काहीशी अवस्था आता तात्यासाहेबांची झाली. बरं स्वामी समर्थ महाराजांना काय युक्ती पहा तात्यांची, ऐका बरं का. स्वामीची कथा फार गोड आहे. स्वामी समर्थ यांना आपण आता अक्कलकोट वरून बडोद्याला पळवून नेऊ. काय युक्ती आहे तात्यासाहेबांची? अक्कलकोट वरून स्वामी समर्थ महाराजांना आपण पळवून नेऊ, ही युक्ती तात्यांची. आणि असा युक्तिवाद तात्यासाहेब करतायत. स्वामी साक्षात कोण आहे याचा तरी थोडासा तरी विचार करावा महाराज. थोडासा तरी. इतके दिवस राहून स्वामींना ओळखता नाही आलं.
मग तात्यासाहेबांची बुद्धी किती मागास म्हणावी. स्वामी चरित्रकार लिहितात बरं, स्वामी साक्षात ईश्वर मूर्ती आहेत, परब्रह्म आहेत, हे त्या मंदमती तात्याला माहीत होत नाही. आणि म्हणून त्याने ही कपट युक्ती रचली की स्वामींना पळून नेण्याचं ठरवलं अक्कलकोटमधून बडोद्याला. पण ही कपटी भक्ती महाराज यशस्वी नाही होऊ शकत. शुद्ध भाव असेल तर ते कुठे यायला तयार आहे, परंतु कपटी मनाने कुठली गोष्ट करा नाही ती यशस्वीच नाही होत. कधी ना कधी तरी एक काळाबंदर उघडं पडतच. आणि मग तात्यासाहेबांनी केलेली युक्तिवादानुसार कुठल्या तरी एके दिवशी संधी साधली तात्याने आणि स्वामींना मेन्यात बसवलं. मेना म्हणजे पालखी, डोली. तुम्हाला जर मेना त्या काळाचा जर पैसा असेल ना, जुना मेना ज्याला म्हणतात, तर पालखी म्हणतात, डोली म्हणतात, खूप सजवलेली असते बरं ती. आणि ती अशी विशिष्ट पद्धतीने बनवलेली असते. पाऊस आला, ऊन आला, वारा आला तरी आतल्या त्या बसणाऱ्या माणसाला काही त्रास होत नाही. चारही बाजूने ते बंद असते. आणि हा मेना म्हणजे काय प्रकारे तुम्हाला जर पाहायचं असेल ना, तर पुणे शहरामध्ये जी पर्वती आहे तर तिथे एक वस्तू संग्रहालय आहे. तर त्या वस्तू संग्रहालयामध्ये तुम्ही जर गेला तर ते तुम्हाला मेना म्हणजे काय, तुकुजबानीवरती दत्त देशयोगी दादा सांगतात मेना. आणि त्या मेन्यामध्ये स्वामींना तात्यासाहेबांनी बसवलं. तर त्याचे मेना जर समजून घ्यायचा असेल तर तुम्ही पर्वतीला एक दिवस जा आणि तेथील वस्तू संग्रहालय पहा. आणि दुसऱ्या मजल्यावरती त्या ठिकाणी तो मेना ठेवलेला आहे त्या काळात. स्वामी चरित्र समजावून घेण्यासाठी भरपूर काही खटाटोप असतात बरं. हे सहज समजू नका, स्वामी समजून घेणे, त्या काळच्या वस्तू, त्या काळचं राहणीमान, बोलीभाषा, सगळ्या गोष्टी हस्तलिखित हे समजून घेण्यासाठी फार मोठे काही काही खटाटोप करावे लागतात. त्यावेळेस स्वामी कथा तुम्ही भाग्यवान आहे, तुम्हाला सहजासहजी प्राप्त होते. पण एवढं सोपं समजू नका, ही स्वामींची कृपा आहे महाराज. आणि म्हणून त्या मेन्यामध्ये स्वामी महाराजांना तात्यासाहेबांनी बसवलं. आणि तात्यासाहेब निघालेले अक्कलकोटवरून स्वामी महाराजांना पळून घेऊन चालले बरं का, परब्रह्माला पळून घेऊन चालले. मंदमती तात्या, बुद्धी कमी असावी पण किती असावी त्याला काहीतरी अंत असतो महाराज. बुद्धी विकासच नाही. कुपोषित मेंदूची काही काही माणसं समाजामध्ये असतात आणि त्यांच्यामुळे चांगल्या माणसाला वाईट दिवस येतात. माणसाकडे बुद्धी असावी पण अर्धवट नसावी, पूर्ण असावी, मंदमती नसावी. किमान इतक्या दिवस राहून स्वामींची काय किमया आहे, स्वामींचं काय चरित्र आहे, हे सगळ्या गोष्टीचं अवलोकन करून किमान स्वामी म्हणजे काय आणि कुठला युक्तिवाद स्वामी सोबत करावं एवढं जरी कळालं असं तात्याला तर छान झालं असतं. असं स्वामी चरित्रकार लिहितात. मंदमती असा शब्दप्रयोग स्वामी चरित्रामध्ये तात्यासाहेबांचा. हा माझा नाही शब्द, माझी काय आम्ही नाही म्हणू शकत असं, ते लिहितात म्हणून आम्ही कथेत सांगतो. तात्यासाहेबांनी मेन्यामध्ये स्वामी महाराजांना घातलं आणि अक्कलकोटवरून बडोद्याला निघाले. कडप गावचा मार्ग त्यांनी धरलेला आहे. अर्ध्या रस्त्यामध्ये मेना आला, पालखी आली स्वामींची. अंतर साक्षीत स्वामी महाराज अंतरत नाही. कळालं त्यांना, अरे कपट मार्ग आहे हा, बडोद्याला जाणारा रस्ता आहे हा. समर्थांना ही गोष्ट कळाली. मनामध्ये त्यांनी ओळखून घेतलं आणि स्वामी महाराज म्हणले मेना थांबवा, मला खाली उतरायचं. थांबवा म्हटलं त्यांना वाटलं लघुशंका वगैरे काही असेल आणि त्या कारणाने स्वामींचा मेना थांबवला गेला. पहिल्यांदा स्वामी महाराज उतरले
आणि स्वामींचं चालणं म्हणजे वारं तरी हळू वाहतो, एवढे झपझप अशा पद्धतीने स्वामी महाराज चालायचे, असं वर्णन आहे स्वामी चरित्रामध्ये. स्वामी पुन्हा अक्कलकोटला येऊन पोहोचलो. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, अनेक वेळा तात्याने हाच प्रयोग केला. मेन्यात स्वामींना बसवायचं, कडपगाव मार्गे बडोद्याच्या मार्गाने मेना घेऊन जायचा. स्वामींनी मेना थांबवायचा, खाली उतरायचं आणि अक्कलकोट गाठायचं. पुन्हा अनेक वेळा हा प्रसंग घडला. हाही उपाय खुंटला. आता साहेबांचा हाही उपाय चालेनासा झाला. आणि आता मग पुढे स्वामी काय करताय, आताने फारच त्रास दिला स्वामींना. संतांचं एक वैशिष्ट्य आहे महाराज, काय वैशिष्ट्य माहितीये, संत हे कोणाला रागवत नाही, संत हे कोणाला काही बोलत नाही. संत कितीही त्रास झाला तरी सहन करतात, त्याला तितिक्षा म्हणतात. सहन करण्याची वृत्ती, सहन करणं. उत्तर ते कोणाला प्रत्युत्तर देतच नाही, सहन करतात. सहन किती करावं महाराज संतांनी, याला काही लिमिट आहे ना, याला काहीतरी मर्यादा आहेत ना. संतांनी सहन किती करावं. आणि म्हणून कधी कधी नाठाळाच्या माती काठी हाणावी लागते. हे तुकोबारायांचं प्रमाण आहे. तरीही स्वामींनी तसं काही केलं नाही बरं. तात्यासाहेबाला शासन केलेलं नाही स्वामींनी, क्षमाच केलेली. मग आपल्या मुखातून निघालेले शब्द किंवा आपल्या कृतीतून निघालं एखादं कृत्य कुठलंही, तात्याचं वाटोळं नको आहे. म्हणून संत शांत आहेत, स्वामी शांत आहेत. अनेक वेळा पळून नेण्याचा प्रयत्न केला, अनेक वेळा स्वामी नेण्यासाठी काय काय कुटकार असताना रचली, काय काय भक्तीची सोंग केली. स्वामी काही बोलत नाहीत तात्याला, फक्त आपली सुख करून घेत आहेत. परब्रह्म करायचं म्हटल्यावर काही करू शकत होते, परंतु नाही. क्षमा हे संतांचं खऱ्या अर्थाने भूषण आहे. मग स्वामी महाराजांनी काय केलं, हे पळून नेण्याचं सत्र तात्यासाहेबांचं नेहमीच पाहिलं. स्वामी कंटाळले या गोष्टीला, आणि म्हणून ते कोणाच्या घरी जात नसायचे स्वामी महाराज. कुठंही अक्कलकोटमध्ये ते बसत नसायचे. तर त्यांनी एक ठिकाण निश्चित केलं, आणि ते ठिकाण होतं मालोजीराजे भोसले, अक्कलकोटचे राजे मालोजीराजे भोसले यांचे निवासस्थान राजवाडा. आणि त्या राजवाड्यामध्ये स्वामी महाराज जाऊन राहायला लागले. राजवाड्यामध्ये स्वामी म्हटल्याच्या नंतर तात्यासाहेबांना राजवाड्यात जाण्याची परवानगी नसायची. सहजासहजी राजवाड्यात कोणाला प्रवेश भेटत नाही म्हणत. राजे महाराजांच्या निवासस्थानामध्ये राजवाड्यामध्ये सर्वसामान्य कोणी जरी असला, विनाकारण प्रवेश नाही मिळत, परवानगी काढावी लागते. आणि तात्याला शक्य नव्हतं नेहमी. आणि म्हणून स्वामी राजवाड्यात राहायला लागले. गावामध्ये नाही, तुळप्पाकडे नाही. आणि त्याच्यामुळे आता तात्याने पूर्ण हातच टेकले पूर्ण. आता स्वामी जर राजवाड्यात राहतायत म्हटलं तर कसं जायचं, शक्य नाही. आणि मग अशा प्रकारे स्वामींनी अनेक जे काही यत्न केले होते, त्या तात्यासाहेबांनी प्रयत्न केले होते, तर तेवढे सगळे व्यर्थ गेले तात्याचे स्वामींच्यासाठी, स्वामींना बडोद्याला नेण्यासाठी. जेवढे प्रयत्न केले तात्याने तेवढे सगळे व्यर्थ गेले महाराज. सगळे दिवस व्यर्थ गेले, सगळा वेळ व्यर्थ गेला, अमाप आणलेला पैसा व्यर्थ गेला. तात्याने ठरवलं आता आपल्याला बडोद्याला पुन्हा वापस जावं लागतं. स्वामी महाराज बडोद्याला येऊ शकत नाही. तात्याकडे फक्त उरलं ते म्हणजे अपयश. आणि त्या अपयशी तोंडाने तात्या अक्कलकोट सोडून बडोद्याच्या मार्गाने निघून गेले महाराज. अरे भक्तीशिवाय समर्थांची कृपा कशी होईल. अपयश पदरी पडलं, अपयश घेऊन तात्याला जावं लागलं. सगळ्यांनी यशस्वी व्हावं आशीर्वाद दिला होता.
सगळ्या सरदारांनी प्रशंसा केली होती. मल्हाररावांनी विश्वास दाखवला होता, माझा तात्या साहेब सरदार 100% स्वामी समर्थ महाराजांना अक्कलकोटवरून बडोद्याला आणणार म्हणजे आणणार, पूर्ण विश्वास. आणि या विश्वासासह अमाप धनसंपत्ती, अमाप प्रकारचे द्रव्य, अमाप प्रकारचे साधन सामग्री, सैन्य सेवक सगळं काही देऊन त्या तात्यासाहेबांना पाठवलं होतं अक्कलकोटला मल्हारराव. परंतु कृपा स्वामींची तेव्हाच होते ज्यावेळेस तुम्ही भक्तिभावाने स्वामींना शरण जाता. भक्तिभावाची कृपा नाही होत महाराज. किती वस्त्र दिली, किती अलंकार दिली, किती पैसा वतला, किती दान दिले, त्याला नाही विचारत स्वामी. त्याला स्वामी विचारतात कशाला? भक्तीला. तरी मल्हाररावजी पुढचे प्रयत्न करतात. आता साहेब जाऊन पोहोचतात, सगळे हकीकत सांगतात. मल्हारराव सुद्धा खिन्न होतात. परंतु काही हरकत नाही, पहिला प्रयत्न होता, तात्यांना पाठवलं. तात्यांचे अनेक प्रयत्न, मल्हाररावांचा पहिला प्रयत्न ध्यानात घ्यावा. ठीक आहे, पहिल्या वेळेस झालं असेल, स्वामींच्या मनात नसेल, पण आपण जर पिच्छा केला, आपण जर एखादी गोष्ट सातत्याने करत असलो, यश मात्र हमखास येते. मल्हाररावांना वाटलं तात्याच्यामुळे स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटहून बडोद्याला नाही येऊ शकले नसतील येत, पण आपण प्रयत्न का सोडावे? मल्हारराव राजे बडोद्याचे पुन्हा ते राजदरबारामध्ये सभा घेतात. पुन्हा सरदारांना बोलवतात आणि सगळ्या सरदारांना विचारतात, अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांकडे कोण जातो आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना कोण घेऊन येतो या बडोद्या नगरीमध्ये? तेव्हा एक मराठा उमराव यशवंतराव त्यांचं नाव, आणि ते यशवंतराव असे उभे राहतात आणि राजाचं कार्य करण्याची मनात इच्छा आहे, अभिलाषा आहे, मनामध्ये धरून अक्कलकोटला जाण्यासाठी, अक्कलकोटवरून श्री स्वामी समर्थ महाराजांना बडोद्याला घेऊन येण्यासाठी ते तयार होत आहे. स्वामीसाठी विविध उंची वस्त्र, आभूषण, रत्न, धन, अनमोल रत्न सर्व काही मल्हाररावांनी त्या यशवंतरावाला दिलं. तात्यासाहेबांची कथा झाली, तात्यासाहेबांचे प्रयत्न संपले, तात्यासाहेब अपयशी झाले, तसेच गेले. दुसरा आता सरदार आहे, नाव त्याचं यशवंतराव, मराठा उमराव यशवंतराव. पुन्हा मल्हाररावांनी दुसरा प्रयत्न केला आहे, यशवंतरावाला पाठवायचं ठरवलंय. यशवंतरावाला उंची वस्त्र दिले. बडोदा ही वस्त्राची नगरी, सुरत वस्त्रांची नगरी, कापड बाजार प्रसिद्ध आहे तिथलची, उंची वस्त्र प्रसिद्ध आहे तिथलची. उंची वस्त्र बडोद्यावरून मल्हाररावांनी दिली, आभूषण दिली, धन दिलंय, अनमोल रत्न दिलेत, आणि सर्व सुपर्द करून यशवंतरावाला सांगितलंय, जा अक्कलकोटला जा आणि स्वामी समर्थ महाराजांना बडोद्याला घेऊन. यशवंतराव अक्कलकोटकडे जाण्याची आज्ञा घेत आहेत. मल्हारराव त्यांना पाठवत आहेत. यशवंतराव मजल दर मजल करत बडोद्यावरून जवळपास 850 ते 900 किलोमीटर अंतरावर अक्कलकोट नगरीमध्ये येऊन पोहोचतात. श्री स्वामी समर्थ महाराजांचं ते दर्शन घेतायत, भेट घेतायत, आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुढ्यात एक ताट, आणि त्या ताटामध्ये उंची वस्त्र, विविध अलंकार, विविध रत्न, सुवर्ण, सोनं, याचा भाव किती आता?
आपल्यासारखा जर एखादा असता त्या काळी असतं भाऊ, सोनं बिनं सगळं घ्या, आधी गोण्या बांधा, बडोदा काय दिल्लीला जरी म्हटलं तरी आम्ही येतो. स्वामी ते निरपेक्ष निष्काम कर्मयोगी ज्यांना म्हणतात. अरे असं सुवर्ण पुढं कथा आपल्याला ऐकायची. स्वामींनी एक जणाला सुवर्ण दिलं, इतकं सुवर्ण दिलं, घे म्हणे, काय घ्यायचं तेवढं तुला. दिसायचे सर्प, गुंडाळ म्हणे कापडात, तुला काय करायचं. अरण्याच्या बाहेर आले, कापडात गुंडाळलेली सर्प म्हणे, सोड आता बघ. सर्पाचं सोनं झालं महाराज. त्याला वाटलं अजून घेतलं असतं बरं झालं असतं. स्वामींचं ऐकावं, संतांचं ऐकावं, कल्याण होतं. ती कथा आपल्याला पाहिजे आहे. कथा स्वामींची. स्वामी सोनं निर्माण करतात. सगळी सृष्टी स्वामींच्या हातामध्ये. ब्रह्मांड नायक त्यांना म्हणतात. सोन्याच्या खाणी निर्माण ज्यांनी केल्या त्याला श्री स्वामी समर्थ म्हणतात महाराज. आणि त्या खाणीतून काढलेलं सोनं त्या ताटामध्ये मानून पुन्हा स्वामींना प्रलोभ दाखवण्यासाठी त्या सोन्याचा उपयोग करणं, त्याला यशवंतराव म्हणतात, मल्हारराव म्हणतात, ढोंगी भक्त म्हणतात. स्वामी कोण हे कळालं तर पाहिजे ना. वस्त्र मांडलंय, अलंकार मांडलंय, सोनं मांडलंय ताटामध्ये, स्वामीच्या पुढ्यात असं ठेवलं. आता मर्यादा, कमाल मर्यादा गाठली होती. अहो कमाल मर्यादा जर गाठली ना तर कॉल सेंटरवाले असतात ना, फोन कट करतात, कॉल कट करतात. कमाल मर्यादा काढली, आम्ही तुम्हाला माहिती नाही देऊ शकत, कॉलच कट करून टाकतात कॉल सेंटरवाले. हे जर परब्रह्म आहे, किती त्रास दिला, किती त्रास दिला. यशवंतरावांनी तर दिला, आता साहेबांनी दिला. अनेक राजे महाराज अक्कलकोटवरून पळून यायचे स्वामी. सगळ्याच्या डोक्यात एकच विचार आहे, राहू दे परब्रह्म, ते कुठे जरी राहिले कल्याण होते ना तुमचं, हे महत्वाचं. भक्तिभावने स्वामींना पळवायचं. अखेर राजवाड्यात ज्यावेळेस स्वामी गेले त्यावेळेस कटकट संपली. तेव्हा तातासाहेब कुठे बडोद्याला गेले. पुन्हा हा दुसरा हिरा पाठवलाच यशवंतराव. प्रलोभन दाखवतायत सोन्याचं, प्रलोभन दाखवतात वस्त्रांचं, प्रलोभन दाखवतायत सुवर्णाचं, अलंकाराचं. स्वामींना हे नकोच ना, काय करायचं. सगळा त्याग केला स्वामींनी. फक्त अंगावरती लज्जा रक्षण, म्हणजे तुम्हाला ते विभत्सित दिसायला नको बघताना, म्हणून लंगोट घालतात. नाही तर दिगंबर यतिवर्य ज्यांना म्हणतात, सगळं सर्व संग परित्याग, सगळं सोडले स्वामी. फक्त प्रेमळ जनावरती कृपा करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी स्वामींनी व्रत घेतलंय. असे ते साक्षात श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. त्यांना पुन्हा प्रलोभन इथपर्यंत कळालं पाहिजे. स्वामींना रागच आवडला नाही, संतापच आवडला नाही. म्हटलं आता फारच जास्त व्हायला लागली. सर्व पाहून स्वामी समर्थांना खूप संताप झाला, राग आला. ते स्वामीचं ताट, अलंकार, वस्त्र, तो यशवंतराव समोर उभा. यशवंतरावाकडे स्वामींनी पाहिलं. राग आलेल्या स्वामींच्या डोळ्यामध्ये जसा अग्नी धगधगता असतो तसे डोळेच स्वामींचे भरले. तीव्र संताप, तीव्र राग. संतांना राग येत नाही. संत हे कृपाळू असतात, परंतु संत हे नाटळांच्या माती काठी हाणायला सुद्धा मागं पुढं पाहत नाही. वैष्णव हे मेणापेक्षा मऊ आहेत, पण वज्रासारखे कठीण सुद्धा आहेत. हे तुकोबारायांनी सांगून ठेवलं ध्यानात. आणि म्हणून वज्रासारखे कठीण वैष्णव कसे असतात, स्वामी समर्थ महाराज कसे असतात, याच हे उदाहरण आहे. डोळे
स्वामी समर्थ महाराजांच्या एखाद्या धगधगत्या अग्नीसाठी क्रोधाचा आवेश, संताप, तीव्र संताप यशवंतराव समोर उभा आहे. मल्हाररावांचा गुजरातचा तो सरदार. आणि स्वामी समर्थ काय म्हणतायत, अरे बेडी आणा आणि याच्या पायात ठोका. अरे बेडी आणा याच्या पायामध्ये ठोका, बेडी आणा याच्या पायामध्ये ठोका. 3 वेळेस स्वामी समर्थ महाराज म्हणतात, बेडी आणा याच्या पायामध्ये ठोका. सगळं काही प्रसंग ते यशवंतरावांनी पाहिला. आणि यशवंतराव तिथेच लटा 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 थरकाप झाला. महाराज ते यशवंतरावाचा थरकाप झाला, लटा लटा कापायला लागला. त्याला काय करावं, घाम आला त्याच्या अंगाला. आणि त्याच अवस्थेमध्ये अक्कलकोटला असताना काही दिवस यशवंतराव अक्कलकोटला राहिले. नंतरच्या काळात त्यांना वाटलं स्वामी नाही आले, अजून पुढचे युक्तिवाद करू. म्हणून तो प्रसंग थोडा, त्या प्रसंगाचा विसर पडेपर्यंत यशवंतराव अक्कलकोटला राहिले. स्वामींचा राग मावळेल कधीतरी, प्रसन्न होते, हा त्याच्या मनात विचार असावा. आणि म्हणून यशवंतराव त्या ठिकाणी अक्कलकोटला राहतात काही दिवस. आणि काही दिवसांनी त्या यशवंतरावाला एक निरोप येतो. काय निरोप येतो, यशवंतरावाला बडोद्यावरून राज दरबारातून निरोप येतो, अक्कलकोटचं जे कार्य करण्यासाठी तुम्हाला यशवंतराव पाठवण्यात आलंय ना अक्कलकोटला, ते कार्य तसंच अर्धवट सोडा आणि तातडीने बडोद्याला येणं करा. अक्कलकोटचं कार्य अर्ध्यातच सोडून तातडीने बडोद्याला येणं करावं, अशा प्रकारचा मल्हाररावांचा आदेश, मल्हाररावांचा हुकूम, मल्हाररावांची आज्ञा त्या यशवंतरावाला बडोद्यावरून येते. तर येथील हा प्रसंग तुम्हाला मी सांगतो. स्वामींचे वाक्य कशी असतात याची प्रचिती आपल्याला आजच्या कथेमध्ये पाहिजे. मल्हाररावांना या ठिकाणी त्या बडोद्या नगरीमध्ये कोणीतरी विष प्रयोग केला होता, कोणीतरी विष पाजलं होतं. आणि त्याचा आळ यशवंतरावावरती आला की यशवंतराव त्याच्यामध्ये सामील, आणि त्याने विष प्रयोग त्या मल्हाररावांना केलाय. बडोद्याच्या गादीचे राजे मल्हाररावांना मरावं त्यांनी, याच्यासाठी विष प्रयोग करण्यामध्ये या यशवंतरावाचा हात आहे. आणि हा विष प्रयोग करण्यामध्ये यशवंतरावाचा हात आहे. आणि म्हणून त्याच्यावरती तो आरोप आला, गुन्हेगार ठरवला गेला यशवंतराव. यशवंतराव बडोद्याला पोहोचतात, राज दरबारामध्ये हजर होतात. आणि मल्हाररावांना विचारतात, राजे कशासाठी एवढं तातडीने बोलवून घेतलं? मी स्वामी महाराजांना आणण्यासाठी युक्तिवाद करत होतो. पहिल्या युक्तिवादामध्ये स्वामींनी नकार दिला, संतापले ते, आणि मला म्हटले बेडी आणा आणि याच्या पायामध्ये ठोका. 3 वेळा स्वामी महाराज असं म्हटले. सर्व हकीकत राज दरबारामध्ये बसून उभा राहून यशवंतरावाने सांगितली. मल्हारराव राजसिंहासनावरती बसून सगळं काय ऐकताय आणि मनामध्ये मल्हारराव म्हणतात, खरं म्हटले स्वामी, बेडी आणा तुझ्या पायामध्ये ठोका. आणि त्याच्यासाठी तुला तातडीने बोलून घेतले. बेट्या माझ्यावरती विष प्रयोग करतोस? पाहताय काय, बेड्या आणा आणि याच्या हातापायामध्ये ठोका यशवंताच्या. मल्हाररावांनी हुकूम सोडला, बेड्या आणल्या गेल्या. आणि त्या यशवंतरावाच्या हातापायाला बेड्या पडल्या. महाराज स्वामींच्या शब्दांची प्रचिती आली.
स्वामींच्या शब्दांची प्रचिती आली. महाराज हातापायात बेड्या पडल्या यशवंतरावाच्या. अक्कलकोटमध्ये स्वामी महाराज काय गरजले होते, काय रागावले होते आणि काय म्हटले होते, अरे बेडे आणा याच्या पायामध्ये घाल. बडोदेवाल्याने फारच त्रास दिलाय ना, गुजरातवाल्याने फारच त्रास दिलाय. येऊन जाऊन स्वामींना पळवण्याच चालवलंय. स्वामी महाराज संतापले होते आणि ती प्रचिती, त्या शब्दांची प्रचिती या यशवंताला ज्यावेळेस तो बडोद्याला गेला त्यावेळेस लगेचच्या लगेच आलेले. महाराज हातापायात बेड्या पडल्या. साहेबांना विषप्रयोग केला म्हणून गुन्हेगार ठरवलं गेलं त्या यशवंताला. हे स्वामींचे शब्द आहेत, खोटे होणार नाही महाराज. आणि म्हणून स्वामी वचनाची ही प्रचिती अघटित लीला त्या अक्कलकोट नगरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांनी दाखवली आणि सर्वत्र स्वामी महाराजांची ख्याती झाली, सर्वत्र प्रसिद्धी झाली. आणि तेव्हापासून कुठल्या राजाने प्रयत्न केला नाही. स्वामी राहतात अक्कलकोटमध्ये, सुखाने राहा. महाराज आलो, दर्शन घेतलं, मनातली इच्छा सांगितली, पूर्ण करा, फक्त कृपा करा महाराज, फक्त कृपा करा, एवढंच काय ते. आणि मग हे सत्रच पूर्णतः बंद झालं. राजे महाराजांनी अभ्यास सोडून दिला. अक्कलकोटला आहेत ना स्वामी, आपली इच्छा पूर्ण होते ना. आपल्या राज्यात राहिले काय, किंवा मालोजीराजे भोसले यांच्या राज्यात अक्कलकोटात राहिले काय. स्वामी ते स्वामी आहेत. आणि मग फक्त स्वामी महाराज कृपा करा. आणि स्वामी बघतो हो, समर्थांची जर अवकृपा जर झाली ना तर तुमच्या शरीराला कष्ट होतं, तुम्हाला त्रास होतो, जीवनामध्ये तुम्हाला दुःख येतं. परंतु ह्याच समर्थांची जर तुमच्यावरती कृपा झाली तर सर्वानंद प्राप्त होतो. कुठेही जा तुम्ही आनंदी आनंद, आनंदाची डोही, आनंद तरंग, असे हे श्री स्वामी समर्थ महाराज भक्त पालक आहेत, अनादि सिद्ध आहेत, जगन्नायक आहेत. आणि या स्वामी समर्थ महाराजांची कथा सदा सर्वता भक्तांनी अशी प्रेमाने ऐकावी महाराज. जसं तुम्ही दत्तगुज वाहिनीवरून ऐकताय ना, कथा त्या पद्धतीने ऐका. गोड कथा आहे स्वामींची. आणि म्हणून मनामध्ये शुद्ध भक्तिभाव ठेवा. भक्ती नाही करता आली चालेल, स्वामींचं नाम नाही घेता आलं चालेल, स्वामींची एक माळ नाही ओढली चालेल, स्वामींचं चरित्र सारामृत नाही वाचलं चालेल, स्वामींसाठी दक्षिणा नाही दिलीस चालेल, स्वामींच्या अक्कलकोटला नाही गेलास चालेल, स्वामींसाठी नैवेद्य नाही बनवून नेलास चालेल. बिघडणार कुठंच नाही. परंतु जर तुला हे सगळ्या गोष्टी करायच्या असतील स्वामींसाठी तर भावशुद्ध ठेवून कर, नाहीतर करूच नको. हाच त्या कथेतील बोध आहे. आणि म्हणून शुद्ध अंतकरणाने स्वामींची भक्ती करा. एकदाच म्हणा, 108 वेळा, 1008 वेळा मंत्र जप करण्यापेक्षा लाखो रुपयांची दक्षिणा तिथे फार मोठं भिंतीवरती नाव कोरून घेतात. काही महाराज आम्ही 1,00,000 रुपये दक्षिणा दिली, मग कुठल्या भिंतीवरती फ्रंटलाच लावतो तुझं जे महाद्वारे ना तिथेच लावतो तुझी फरशी, असं नाव कोरून लावतो त्याच्यामध्ये. आमक्या आमक्याने 1,00,000 रुपये दिले. याला ढोंग म्हणतात, तर नावासाठी केलेली भक्ती म्हणते. आणि ही भक्ती नाही जमत, याचं मोल नाही ठरत, नाही ठरत या भक्तीचं मोल. आणि म्हणून स्वामींची भक्ती करत असताना, कुठल्याही देवतेची भक्ती करत असताना अंतःकरण शुद्ध करून ठेवा. तो विश्वास, ती भक्ती, तो समर्पण भाव या चरणांवरती तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. आणि हीच कथा आज स्वामींची. आणि अशा पद्धतीने दत्तगुज वाहिनीवरती तुम्ही येता, श्रवण करता, ऐकता, गोड वाटतं तुम्हाला हे सगळं. हा उपक्रम कथेचा
तुम्ही एक पारायण जर नाही केलं तरी जमेल, पण कथा जर ऐकली ना तर कथा अशी महाराज सरळ सरळ भगवंतापर्यंत न पोहोचते, साक्षात स्वामींकडे घेऊन जाते. कथा श्रवणाला फार महत्व आहे बरं का. कुठली कथा घ्या तुम्ही, कथा भगवंताकडे जाणं सगळ्यात सोपं साधन. पारायण जर करायचं म्हटलं तर त्यासाठी अनेक नियम. मंत्र जप करायचं म्हणजे माळ घेऊन तो वडावी, माळ कशी धरावी नियम. कथा ऐकवायचा नियम काहीच नाही ना महाराज. मोबाईल घेतला, दत्तगुरुबाईंनी चालू केली, बसली निवांत ठिकाणी एकांतात मध्ये ऐकली. नियम काहीच नाही, ऐकायचे फक्त, हाच नियम. आणि म्हणून ही कथा ऐका स्वामींची. एकच बोध आहे, मनोभावे करा कुठली गोष्ट, शुद्ध अंतःकरणाने करा. मनामध्ये भलतं सलतं काहीही ठेवू नका, स्वार्थ ठेवू नका. मनामध्ये निर्हेतुक निष्काम पद्धतीने स्वामीची भक्ती करा, शुद्ध अंतःकरणाने करा. स्वामींना आपला दास नका बनू, स्वामींचे दास तुम्ही व्हा. तुमच्यासाठी स्वामींना राबवून घेण्यासाठी स्वामी तुमचे चाकर नोकर असं समजू नका. तुम्ही एवढे पारायण केली, एवढे मंत्रांच्या माळा ओढल्या, हे उपकार स्वामींना दाखवू नका. आपलं खरकट आहे, धुवायला तेवढा साबण जास्त जातो, आपण तेवढं खरकट ताट करून ठेवलेलं. आपलं ते कर्म धुवायला वेळ लागतो, स्वामींचा काय दोष. आणि म्हणून भगवत नामाने पाप जळतात, प्रारब्ध बदलतात. परंतु प्रारब्धामध्ये आपल्या किती घाण येते स्वच्छ करण्यासाठी आपलं पुण्य किती त्या ठिकाणी खर्ची होते तुम्हाला कळतं, अदृश्य आहे सगळ्या गोष्टी. आणि म्हणून असं म्हणू नका तुम्ही एवढं केलं मी तेवढं केलं. शुद्ध अंतःकरणाने करा, फळ निश्चित मिळेल. फक्त मनामध्ये भाव शुद्ध ठेवा. याच कथेसोबत आणि याच बोधासोबत ही कथा तुम्हा सर्व श्रोतवर्गाच्या समर्पित करतो. कथेमध्ये काही शब्द जात असतील जे तुम्हाला पटत नसतील, कारण की काही काही जण म्हणतात आमच्या भावना दुखवल्या कधी केव्हा केव्हा. क्षमा असावी. जशी कथा लिहिली गेली तर तो सर्व भावार्थ तुमच्या पुढे मांडण्यात येतोय कथेच्या माध्यमातून. आता माझं पदरच काही गोष्टी असतात परंतु विषयाला धरून असतात, विषयांतर तिथं नसतं. आणि म्हणून स्वामीच्या चरित्रात जे आहे जसे तसं कथेच्या माध्यमातून तुमच्या पुढे मांडलं जातं. त्यातूनही बोलण्याच्या ओघामधून नसतील पटत काही सोडून द्या, तुम्ही कृपाळूच होते आहात. म्हणून मी वक्ता नाही, मी मोठा कुणी फारच असा ज्ञानी पंडित असं कुणी नाही, एक स्वामींचा भक्त आहे. तुमच्याकडेच एक स्वामींनी जे कार्य केले फक्त करतोय एवढंच काय ते. म्हणून अंतःकरणात बसून स्वामी बदलून घेतात. परंतु शरीर माझं आहे ना, बुद्धीचे दोष चिपकू शकतात, त्याला काय सांगता येत नाही. म्हणून क्षमा असावी. काही जर तुम्हाला मनाला लागत असेल तर स्वामी तर असं कार्य करून नाही घेणार माझ्याकडून, पूर्ण विश्वास आहे स्वामींवरती. स्वामींच्या व्हा, स्वामींची भक्ती करा, प्रदर्शन करू नका. प्रेम त्या स्वामींना, जीवनात कल्याण होईल. दत्तगुरु सोबत असं जोडलेलं राहा, कथा ऐकायला मिळते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उद्याच्या कथेमध्ये सुद्धा असाच प्रसंग, गोड प्रसंग बरं का, विष्णुबुवांचा प्रसंग आहे. महापंडित विष्णुबुवा, महाराष्ट्रात विष्णुबुवा ब्रह्मचारी नाव प्रसिद्ध आहे इतिहासामध्ये. यांची कथा आहे स्वामींसोबत. काय कथा प्रसंग आहे, फार गोड आहे, ऐकेल तो भाग्यवान.
अगेन श्रवण करा, दत्तगुरुबांनी प्रचार करा, प्रसार करा, सगळ्यांपर्यंत पोहोचवा. श्री स्वामी समर्थ परब्रह्म श्री स्वामी समर्थ भगवान की जय.